पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता, अगं हा फक्त संघर्ष नाहीये, हे युद्ध आहे रावसाहेबांचं तुझ्यावरील तिरस्काराचं आणि माझं तुझ्यावरील प्रेमाचं। मी पण बघतोस की ह्यात कोण जिंकतंय। मुक्ता, अगं आपण एकमेकांची जबाबदारी आहोत आणि ताकदही। आपण एकमेकांचा आधारही आहोत आणि हिंमतही। अगं तू ठरवलंस की रेणुकाला परत घेऊन येणार आणि तिला घेऊन सुद्धा आलीस। मला माहितीये ती तुला खूप काही बोलली असेल, तुझा अपमान केला असेल, तू सगळं सहन केलंस। तू ठाम राहिलीस आणि तिला परत घेऊन आलीस। तू असं म्हणतीयस जसे की मी घरी आले की तू ते घर सोडून लगेच निघून जाणार आहेस। वय मी निघून जाईन पण तुम्ही घरी चला। मुक्ता, मला तुझा खूप अभिमान वाटतो। प्रत्येक वेळेस नव्यानं प्रेमात पडायला होतं। आय लव्ह यू मुक्ता, आय रिअली लव्ह यू। काय यार मुक्ता, अगं प्रत्येक वेळी मीच तुला आय लव्ह यू म्हणतो। हा म्हणजे तू एकदा मला म्हणाली होतीस, पण ते पण उलट। लग्नानंतर तर तू कधीच म्हणाली नाही। एकदा म्हण ना प्लीज। खरंच काय डोकं लावलंस यार तू रेणुका, ब्रिलियंट। पण तुला तिच्यावर विश्वास आहे ना? नाही म्हणजे तू टाकलेली अट पाळेल ना ती? तिला पाळावीच लागेल। दादांना हे समजल्यावर ते किती खुश होतील। त्यांच्यासाठी हे मोठं सरप्राईज असेल। आर्या, तू बघ आता एक एक करून ना सगळं व्यवस्थित होईल। मुक्ता, अगं मी थांबलोय यार, म्हण ना प्लीज। नाही आता नको। अगं आता आपण नवरा बायको आहोत, आता कशाला असतेस? हा म्हण प्लीज यार मुक्ता। जोपर्यंत तू म्हणत नाहीस ना मी इथून जाणार नाही। तर आपली बायको आपल्यासोबत राहत नाही, एक वेळ मी सहन करू शकतो। अगं पण तुझ्या तोंडून साधा आय लव्ह यू ऐकायला मिळत नाहीये, हे अनबिलिव्हेबल आहे आणि मी हे सहन नाही करणार। अण्णा प्लीज यार मुक्ता। तुमच्या सोबत खोलीत राहायला येईन ना तेव्हा म्हणी तोवर धीर धरावं लागेल।
अरे यार, अगं या वाट पाहण्याच्या खेळानेच वाट लावलीये. खरं प्रेम तर वाट पाहण्यातच आहे. मी आता बोलले आणि तुम्ही ऐकलं तर तुम्हाला तेवढा पुरताच आनंद होणार आहे. आणि समोरचा माणूस आपल्यावर जीवापाड प्रेम करते हे माहित असताना सुद्धा हेच शब्द ऐकायला अजून काही दिवस, काही महिने, काही वर्ष, हा काय जन्म गेला तर खरंच हे शब्द ऐकण्यात अख्खा जन्म निघून गेला तर तुम्हाला असं वाटणार आहे का की मी तुमच्यावर प्रेमच केलं नाही? अम्मा, माल तयार आहे. हा, हे पण आपल्या घरातली अडचण दूर करणारा, हा त्या मुक्ताला चटका देणारा, यातला फटाका नेमका आहे तरी कुठला? दाखवतो. हा आहे मुक्ताला या दुनियादारीच्या मोहपाशातून दूर करणारा. हा तो अनार. मामा, हा जसा फुटेल ना तशी मुक्ता जमीन सोडून अशी अंतराळात अशी एकदम संचार करताना दिसेल. तरी पण युवराज, सगळ्यात मोठं आणि नाजूक काम तर पुढेच आहे. त्या मुक्ताला संशय येऊ न देता अतिशय हुशारीनं हा फटाका तिच्याकडून फोडून घ्यावा लागेल. तुला माहिती ना, आधीच ती दीड शाणी आहे. मामा त्याची सगळी तयारी करून ठेवली. काय ती बरोबर या फटाक्या समोर येणार आणि मग बूम. आता आपण फक्त दादा जिंकण्याची वाट बघायची. दादा एकदा का घरी आली की आधी जल्लोष, मग आनंदोत्सव आणि मग थडाम धूड. मुक्ता, अगं एक जन्म काय 7 जन्म वाट पाहिली. मुक्ता, प्रेमात ना पुरुष लहान बाळांसारखं होऊन जातो. म्हणजे लहान बाळांचं कसं असतं, त्यांना माहित असतं की आपल्या आईचं आपल्यावर खूप प्रेम, पण तरी सुद्धा जोपर्यंत ती आपल्याला माझं बाळ, माझं लेकरू असं म्हणत नाही, तोपर्यंत तिच्या ममतेची जोळी आपल्यावर उपडीच झाली नाही असं आपल्याला कायम वाटत राहतं. आता प्रेम आईचं असो किंवा बायकोचं, प्रेम तर प्रेम असतं ना यार. आणि तुला एक सांगू, प्रेमात ना पुरुष हा बायकांपेक्षा खूप हळवा आणि लहान असतो. अगं मुक्ता, तू मला ते शब्द म्हणाली नाहीस, तरी सुद्धा तू जे काही माझ्याशी बोलतेस ना, ते सुद्धा मला अगदी तसंच वाटतंय. प्रत्येक वेळी प्रेमाचा नवीन सुगंध, नवीन रंग जाणवत असतो. मुक्ता, अगं दिवसेंदिवस खुलत जाणाऱ्या आपल्या प्रेमानं हे मुक्त रंग बघ, हे सुद्धा उजळून निघालेत. मुक्ता, मी तुला वचन देतो, अगं या जगात अशी कोणतीच शक्ती नाहीये जी आपल्याला आता वेगळं करू शकेल.
तुम्हाला आज लईच बोलावंसं वाटत आहे. तुझा ना हात असा हातात घट्ट धरून रात्रभर एकटक तुझ्याकडे पाहत राहावं असं वाटतंय. तुझ्यापासून एवढंच सुद्धा लांब जायचं नाही मला. तुला ना असं खट्ट मिठीत घ्यायचंय ना की उद्याचा दिवसच उगवू नये असं वाटतंय. अगं एवढ्या संयमानंतरची आपली ही मिठी बघून सूर्याची किरण पण लाजून हाकसून थांबतील आणि आपली सुरेख समाधी भंग होऊ नये ना पण हे रातकिडे सुद्धा ओरडणार नाहीत, हे कोंबडा सुद्धा आरवणार नाही. फक्त मग त्यानंतर आपलं हे आयुष्य थांबलं ना तरी चालेल. मला जायला पाहिजे. उद्या भेटूच. आपण मी वाट बघतोय की तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस आणि ह्या लेकराला आय लव्ह यू म्हणतेस. येतो आता. फायनली मुक्ताच जाणार. गुड नाईट. आपण मी वाट बघतोय की तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस आणि ह्या लेकराला आय लव्ह यू म्हणतेस. फक्त मी तुला वचन देतो, अगं या जगात अशी कोणतीच शक्ती नाहीये जी आपल्याला आता वेगळं करू शकेल. उद्या भेटूच. आपण मी वाट बघतोय की तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस. अहो मला माफ करा. तुम्हाला न सांगता मला जावं लागतंय. मी धोका दिलाय असं कृपा करून समजू नका. मी कोणत्या पण संकटाशी लढू शकते पण
मायामुळे घर तुटतंय, माणसं लांब जात आहेत, हे नाही सहन करू शकत. त्यामुळं मला जावं लागतंय. ज्या घरात सगळ्यांना समान वागणूक मिळावी म्हणून हे सगळं करते. आम्हाला तुमच्या वरही जायचं नाही आणि तुमच्या पायाखाली चिरडायचं पण नाही. सगळ्यांच्या समोर कसं अपमानित करतो ते बघ. एवढा जीव आपण प्रेम करणारा भेटून पण मी स्वतःला प्रेमाच्या बाबतीत अनाथ ठेवलं. तुमच्या सोबतच्या सगळ्या आठवणी सोबत घेऊन चालली आणि त्या कायम मनाच्या कुपीत जपून ठेवी. देवी आई, त्यांना मायाशिवाय जगण्याची ताकद दे. तुझा ना हात असा हातात घट्ट धरून रात्रभर एकटक तुझ्याकडे पाहत राहावं असं वाटतंय. तुझ्यापासून एवढंच सुद्धा लांब जायचं नाही मला. तुला ना असं खट्ट मिठीत घ्यायचंय ना की उद्याचा दिवसच उगवू नये असं वाटतंय. अगं प्रत्येक वेळी मीच तुला आय लव्ह यू म्हणतो. लग्नानंतर तर तू कधीच म्हणाली नाहीस. एकदा म्हण ना प्लीज. आय लव्ह यू सारंग. लई प्रेम करते तुमच्यावर, पण आता मी तुम्हाला हे कधीच सांगू शकणार नाही. तुम्ही माझ्या कायम सोबत असाल. मी तुमच्याशी लय गप्पा मारत राहीन. आपण या जन्मात नाही भेटलो म्हणून काय झालं, पुढच्या जन्मी आपण नक्की भेटू. त्यावेळेस गरीब श्रीमंत भेदभाव नसतील. माणसाचं त्याच्या अवकातीशी श्रीमंतीशी लग्न न होता माणसाशीच लग्न होईल. तेव्हा आपण नक्की भेटू. तोपर्यंत माझी वाट पाहावी लागत. चल लावून घेते. अरे इकडचं लावून झालं ना, इकडे आउट हाऊसला पण लाव. कसली तयारी चालली एवढी? अरे दादांचा विजयोत्सवाची. अनबिलिव्हेबल. अरे अजून मतमोजणी व्हायची आहे, निकाल लागायचा आहे. हो हो, तो विरोधकांसाठी. ते पण किती मताने पडलेत हे पाहायला. काय सारंग, पुढच्या वेळेसही दादाच निवडून येणार. लिहून घे माझ्याकडनं. आणि आता आपल्या घरात मोठा सण असं समज आणि तू आवरून ये छानपैकी. काय खूप दिवसांनी आपण सगळे मिळून एक आनंदोत्सव साजरा करणार आहोत. हा, छान आवरून ये जा. हा, त्याचीच तर तयारी करतोय. अरे पिशव्यांमध्ये काय आणलंयस? ह्यात माझ्या सासऱ्यांसाठी काहीतरी आहे. नाही पण काय आणलंयस सांग ना. आलोच मी. काय ना, मला पण खूप तयारी करायची आहे. तुम्ही चालू द्या. हा
आलोच मी. युवराज, खर तर याने सासऱ्यासाठी गिफ्ट आणण्यापेक्षा मुक्तासाठी आणायला हवं होतं शेवटचं गिफ्ट.